जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनप सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ आवर न दकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. श्रीराम समर्थ. बघा आपल्यासाठी समर्थांनी आणलाय दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि समास 10वा टोनप सिद्ध लक्षण नाम. त्यामध्ये आता समर्थांनी पहिलीच ओवी दिली बघा, आवर न दकी हटकेश्वर. म्हणजे ही 7 आवरण आहेत ना, म्हणजे जंबूद्वीपादी जी 7 आवरण आहेत, सप्तद्वीपे आहेत, ती मिळून आपली ही पृथ्वी बनलेली आहे. म्हणजे काय, खाऱ्या पाण्याचा समुद्र, दुधाचा समुद्र, गोड्या पाण्याचा समुद्र, सुरा, घृत, दधी, इक्षु, क्षार, शुद्ध जल. म्हणजे हे जे सगळे 7 समुद्र आहेत आणि अशा 7 समुद्राची जी आवरणे आहेत त्यांचे म्हणजे ही 7 समुद्र जे आहेत ते मिळून ही पृथ्वी बनलेली आहे. आणि समर्थ काय म्हणतायत की पहिलीच ओवी काय दिली, या आवरण दकामध्ये जो राहतोय कोण हो, तो ईश्वर. आणि त्याला आपल्याला काय करायचंय, हटकेश्वर ना. म्हणजे हे नाव कुठलं आहे हो, कुणाचं आहे? हटकेश्वर कुणाला म्हटलं जातं? श्री शंकरांना म्हटलं जातं. म्हणून समर्थांनी इथं काय सांगितलं, हटकेश्वर हे जे काय शंकरांचे पाताळलिंग आहे ते काय करत होत नाही, आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, परंतु त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. काय करायचंय, पाताळेश्वर म्हणजे जो हटकेश्वर आहे त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. आता कसं घेणार हो? म्हणजे समर्थ काय म्हणतात की त्याला हटकेश्वराला जर आपण इथून अंतःकरणापासून जर नमस्कार केला तर तो त्याच्याजवळ जाऊन पोहोचतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की आवरण दके हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळलिंगाचा. म्हणजे महिमा अत्यंत थोर आहे हो ह्या पाताळलिंगाचा, त्या हटकेश्वराचा महिमा अत्यंत थोर आहे, परंतु ते डोळ्याला दिसत नाही. काय होत नाही तो हटकेश्वर जो आहे, म्हणजे हटकेश्वराचं जे पाताळलिंग आहे ते डोळ्याला दिसत नाही. म्हणून समर्थांना इथं काय सांगायचं, अंतःकरणापासून जर आपण इथं बसून जरी काय केलं, त्याला नमस्कार केला तर तो नमस्कार त्याच्याजवळ पोचतो. बघा म्हणजे आपल्याला किती मोठी संधी दिली हो मनुष्य प्राण्याला. जाणीवेतून नमस्कार करावं, जाणीवेतून त्या हटकेश्वराला केलेला नमस्कार त्याच्याजवळ जाऊन पोहोचतो. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे त्याला शोधत बसायचं गरज नाही हो, कारण शोधायला जरी गेलो तरी तो हटकेश्वर पाताळलिंग, हटकेश्वराचं जे पाताळलिंग आहे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आता तो झाला ब्रह्मांडातला, तसा समर्थांना काय सांगायचं, पिंडमध्ये पण हटकेश्वर आहेच ना. मग त्याला आपल्याला काय केलं पाहिजे, नमन करता आलं पाहिजे. डोळ्यांना दिसत नाहीये, तो डोळ्यांना दिसत नाही, परंतु आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे, नमन करता आलं पाहिजे. परंतु तेथे जाववे ना, शरीर दर्शन घडे ना, विवेके आणावे अनुमाना तया ईश्वराशी. सांगितलं ना. बघा दुसऱ्या ओवीत सांगितलं समर्थांनी की काय, तिथं जाऊच शकत नाही आपण, त्या पाताळलिंगाजवळ आपण जाऊ शकत नाही, शरीराने आपण जाऊ शकत नाही. मग त्यासाठी आपलं मन त्याच्या चरणी लीन असलं पाहिजे हो, अखंड त्याच्या चरणी काय पाहिजे हो, लीन पाहिजे. परंतु लीन होतंय का हो? लीन होण्यासाठी काय पाहिजे, श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. म्हणजे नवविधा भक्ती पाहिजे. सर्वात महत्त्वाचं श्रवण पाहिजे. श्रवणातून काय होणार आहे हो, आपल्याकडं हळूहळू विवेक येणार आहे, विवेक बुद्धी येणार आहे. आणि विवेक सद्बुद्धी आपल्याकडं आली की आपल्याला तो पाताळलिंग, तो हटकेश्वर आपोआप कळणार आहे हो. आणि त्याला आपला शुद्ध भावाने, विवेकाने जर आपण त्याला शोधलं तर तो आपल्याला सापडणार आहे. शरीराने नाही सापडला तरी समर्थ काय म्हणतात हो, निश्चित
आपला केलेला नमस्कार त्याच्याजवळ निश्चित पोचणार आहे. मग त्याला त्याच्याजवळ जाऊन शोधायची गरज नाही हो. त्याला हितच राहून आचरणामध्ये राहता आलं पाहिजे. अखंड देह परमार्थात रुजवता आला पाहिजे. अखंड परमार्थात काय केलं पाहिजे म्हणजे विषय विकारांपासून बाजूला राहून अखंड मनन कुणाचं झालं पाहिजे हो. त्या हटकेश्वराचं मनन झालं. ज्याने त्यानं समजून घ्यायचा भाग की समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे. त्या हटकेश्वराजवळ शरीरानं जाता येत नसलं तरी मनाने आपण त्याला काय केलं पाहिजे हो, विवेकानं शरण जाता आलं पाहिजे. विवेकानं त्याला शोधता आलं पाहिजे. समर्थ म्हटले तर तो सापडणार आहे. त्याला शोधायसाठी शरीरानं त्याच्याजवळ जाण्याची काही गरज नाही हो. म्हणजे इथं बसून सुद्धा आपण केलेला नमस्कार त्या परमेश्वराच्या चरणी काय होतोय हो, पोचतोय. हे समर्थांना सांगायचंय. साता समुद्राचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटले कडे भूमंडळाचे. साता समुद्रांचे वेडे. बघा या पृथ्वीभोवती सगळं काय आहे हो, 7 समुद्रांचं वेड आहे ना. म्हणजे 7 समुद्रानं ही पृथ्वी वेढलेली आहे ना. आणि समर्थांना इथं काय सांगायचं, या पृथ्वीच्या भोवती 7 समुद्रांचे आवरण असून त्याच्या पलीकडेही काय आहे हो, अफाट भूमी आहे. आणि त्या भूमीच्या शेवटी भूमंडळाचे कडे काय आहे हो, तुटलेले आहेत. म्हणजे केवढी मोठी ही जीवसृष्टी निर्माण केली. अखंड समर्थांनी काय सांगितलं हो, सृष्टी निर्माण कोणी केली हो, ब्रह्मदेवांनी केली. आपल्या भारतामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. एकमेव मंदिर कुठं आहे हो, राजस्थानमधील पुष्करमध्ये. कुठं आहे, पुष्करमध्ये. म्हणजे इतरत्र कुठंही नाही. असं समजलं जातं की सृष्टी निर्माण करण्याचं कार्य त्यांनी त्याच ठिकाणावरून केलं असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या सृष्टीची निर्मिती कशी केली असेल हो. बघा समर्थ म्हटले, विचार केला की नुसतं फिरायचं, नुसतं भारत जरी फिरायचं म्हटलं तरी आपल्याला काय होतं हो, अखंड काय करावं लागतंय. म्हणजे कितीतरी संघर्षातून जावं लागतंय. सोपं नाही आहे. परंतु मग निर्माण करणाराला किती त्रास पडला असेल हो. निर्माण करणारानं कशी ही पृथ्वी निर्माण केली असेल याचा विचार अंतरी करता आला पाहिजे हो. त्याशिवाय आपल्याला काय होणार नाही हो, कळणार नाही की सृष्टीची निर्मिती कशी झाली. म्हणजे पृथ्वी 7 आवरण, 7 समुद्र. जसे ब्रह्मांडात 7 समुद्र आहेत तसेच पिंडामध्ये पण 7 समुद्र आहेत. कारण दुधाचा समुद्र असल्याशिवाय बाळाचा जन्म झाला की आईला काय येतं हो, दूध येतं ना. म्हणजे दुधाचा समुद्र आहेच ना अखंड. जसा पिंडामध्ये तसा ब्रह्मांडामध्ये पण आहे. म्हणजे ह्या पृथ्वीमध्येही 7 समुद्र आहेत आणि त्या समुद्राच्याही पलीकडं भूमी आहे. आणि त्या भूमीमुळं काय झालंय हो, कडे तुटलेत. कशाचे, भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधो जन. 7 समुद्र ओलांडावे. बघा हे 7 समुद्र ओलांडून जाणं सोपं आहे का हो. आणि हे 7 समुद्र ओलांडून जाऊन ह्या हटकेश्वराला जाणे कसं शक्य आहे. म्हणून विवेकी सत्पुरुषांची संगती धरावी, साधू पुरुषांनी विवेकानं वागावं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, विवेकाची संगती धरली की आपोआप त्या हटकेश्वराचं दर्शन होतं. आपल्याला त्या 7 समुद्र पलीकडे जाण्याची गरज नाही, जाऊही शकत नाही. कारण का हो, आपण जिथं राहतोय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जायचं म्हटलं तरी काय होतं हो, आपल्याला अंगावर काटा येतो ना. कसं व्हायचं, काय व्हायचं. मग 7 समुद्र पार करायचे म्हणजे काय, हे सगळं देश जे काय 210 देश आहेत जगामध्ये ते सगळे पार करून, त्याच्या पलीकडे समुद्र आहेत ना, ते 7 समुद्र पार करून तो हटकेश्वर राहतोय हो.
त्याला भेटणं एवढं सोपं आहे का? म्हणून समर्थ म्हटले विवेक पाहिजे हो अंतरी, की परमेश्वर कुठं आहे हो, परमेश्वर कुठं आहे हे कोणाला माहीत आहे? जे सत्पुरुष आहेत, ज्यांनी षडविकारांवरती विजय मिळवलेला आहे, त्यांनाच माहिती आहे की काय हो हा हाटकेश्वर कुठे आहे आणि आपण त्याला कसं भेटू शकतो, हे त्या विवेकी पुरुषांना माहीत आहे. म्हणून जे विवेकी आहेत त्यांना शरण गेलं पाहिजे. जे विवेकी आहेत त्यांना काय गेलं पाहिजे हो, शरण गेले पाहिजे. जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. काय हो, जे आपल्याला माहीत नाही ना, ते ज्याला माहीत आहे त्याला काय केलं पाहिजे? समर्थ म्हटले विचारतं आलं पाहिजे हो. म्हणजे माहिती कोणाला आहे हो? हे सगळं कोणाला माहीत आहे? ज्यानं त्या हाटकेश्वराला जो भेटलाय त्यालाच हे माहीत आहे ना. म्हणजे जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे. आता आपण एखाद्या ठिकाणी गेलोय, नवीन ठिकाणी गेलोय, तिथं आपल्याला काय माहीत असतं का हो? काहीच माहीत नसतं. आणि आपण जर तसंच जात राहिलो तर आपण काय हो येणार आहे, अडचणीत येणार आहे. म्हणून कुणाला विचारता आलं पाहिजे हो? आपल्याबरोबर दुसरा पण प्रवासी आलाय त्याला विचारून चालेल का? समर्थ म्हटले कोणाला विचारलं पाहिजे हो? हे जे लोक जे प्रॉपर तिथं राहतात त्यांना आपल्याला विचारता आलं पाहिजे की काय अडचणी आहेत, काय करता येईल. मग त्यावेळेसच आपल्याला काय सापडतो? मार्ग सापडतो. म्हणून जाणत्याला पुसलं पाहिजे. मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. नुसतं फिरून उपयोगाचं काय आहे का हो? नुसतं फिरत राहिलो, बघा आता सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय, मंदिरात जायचंय, मग मंदिरात जायचंय माहीत आहे का आपल्याला? माहीत आहे का जायचं कसं? आणि आपण काय केलं म्हणजे बाहेरच्या म्हणजे आपल्याला अयोध्येला जायचंय आणि आपल्याला काहीच माहीत नाही, नुसतं चालत राहिलो. जाऊ पोचू का अयोध्येला? कोणालाच विचारलं नाही. आपल्या मनोवेगेत चाललोय की काय हो, शरीरानं चाललोय नुसतं की मला अयोध्येला जायचंय. समर्थ म्हटले जाऊ शकत नाही. त्यासाठी कुणाला तरी विचारावं लागतंच. मग गुगलला काय होईना विचारावं लागतंय. लक्षात ठेवा. म्हणजे जाणतंय असं विचारावं लागतंय ना. ज्याला माहिती आहे त्याला काय व्हावं लागतंय हो, विचारावं लागतंय. म्हणून समर्थ म्हटले सोपं नाही ना. म्हणून जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. म्हणजे आपल्याला जे कळत नाही ते विचारता आलं पाहिजे. अहो वर्गात आपल्याला जर एखादं विषयातलं काय समजत नसेल तर शिक्षकांना विचारता आलं पाहिजे का. ती समस्या आपण तसंच घेऊन बसलो आणि पेपरमध्ये तोच क्वेश्चन आला तर नापास होणार ना. म्हणून समर्थ म्हटले जे आपल्याला अडतंय ते आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, विचारता आलं पाहिजे. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. बघा जे चर्मदृष्टीस नव्हे ठेवावे. बघा चर्मदृष्टी म्हणजे कुठली हो? आपण आता डोळ्यानं पाहतोय ही आपली काय आहे हो? बघा आपली चर्मदृष्टी म्हणजे काय? जे आपले आता डोळे दिलेले आहेत ते कशाचे आहेत हो? चामड्याचे डोळे आहेत ना. मग चर्मदृष्टीनं आपल्याला जर कळत नसेल तर काय समर्थ म्हटले आपण काय केलं पाहिजे हो? ज्ञानदृष्टीनं पाहता आलं पाहिजे हो. कारण जे चर्मचक्षुंना दिसत नाही ते ज्ञानचक्षुनं पाहिलं पाहिजे. मग ह्या प्रकारे सर्व ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने बसल्या ठिकाणीच असावे. म्हणजे कुठं फिरायची गरज नाही. समर्थ म्हटले की त्याच्यासाठी कुठं फिरायची गरज नाही. कारण जे चर्मचक्षुंना आपल्याला दिसत नाही ते ज्ञानचक्षुने पाहता आलं पाहिजे. बघा किती श्रेष्ठ कार्य आहे. समर्थ आपल्याला अखंड शिकवत आहेत. म्हणजे बसल्या जागीच ब्रह्मांड ध्यानी आणून समाधानाने राहावे. उगच फिरत बसलाय ब्रह्मांड शोधत, सापडेल का ब्रह्मांड? त्यापेक्षा आहे त्या ठिकाणी काय करायचंय व ब्रह्मांडाचं काय करायचंय आपल्याला? आहे त्या ठिकाणी बसूनच ब्रह्मांडाची कल्पना करायची. त्याच्यासाठी म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की चर्मचक्षुने जे आपण पाहू शकत नाही
ते कशानं पाहायचं आहे आपल्याला हो? ज्ञानचक्षुनं पाहायचं आहे ना. म्हणजे इथं काय सांगितलंय, जे चर्मदृष्टीचं नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. म्हणजे जे आपल्या चर्मचक्षुने म्हणजे पाहू शकत नाही ते अंतर्मनाने ज्ञानाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि बसल्या ठिकाणीच आपल्याला ती कल्पना करून समाधानी राहता आलं पाहिजे. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाशाने पाताळ, ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, मध्ये आहे ना पाताळ आणि आकाशाच्या मध्ये काय आहे हो, भूमीचे कड आहे ना. म्हणजे हा भूमीचा जो पडदा आहे त्याच्यामुळंच वर आकाश आणि खाली पाताळ असं भेद होतो ना, आपल्याला दिसतंय ना हो. आणि हा पडदा मध्ये नाही अशी कल्पना केली तर सर्वत्र म्हणजे सर्वच आकाश भरलेले आहे ना. आपण जर कल्पना केली की काय मध्ये पृथ्वीच नाही तर सगळं आकाशच होणार आहे ना. मग तसं ब्रह्मांड आहे, त्यासाठी पायपिटी करायची गरज नाही. समर्थ म्हटले जाऊ नये ते जावे परी विवेके सहित असावे. म्हणजे समर्थांचं जाण्याविषयी काही भाग नाही, पण समर्थांना काय सांगायचं, अरे आपण किती बी पायपिटी केली तरी आपल्याला तो हटकेश्वर भेटणार नाही हे माहीत आहे. मग कशाला विनाकारण काय करायचं आहे व देहाला त्रास कशाला द्यायचा आहे. बसल्या ठिकाणीच ज्ञानदृष्टीनं काय करता आलं पाहिजे व ब्रह्मांडाचा अभ्यास करता आला पाहिजे. तो आपल्या काय आहे समर्थ म्हटले फायद्याचा आहे. म्हणून समर्थांनी काय दुसरी ओवी दिली हो, की मध्ये आहे भूमीचं पडदा जो आहे भूमी असल्यामुळं आपल्याला आकाश आणि पाताळ असं काय होतंय हो बघता येतंय. आकाश आणि पाताळ आणि ते नसेलच तर काय होईल हो, सगळं एकत्र दिसणार आहे ना हो. म्हणजे भूमीचा पडळच नसेल तर सगळं आकाश काय होणार आहे हो, एकत्र दिसणार आहे. तयासी परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार, तयासी परब्रह्म म्हणावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की पृथ्वी जर मध्ये नसेल, पृथ्वीचं पडळ जर मध्ये नसेल तर ते सगळं आकाशच दिसणार आहे ना हो. आणि ते आकाश जर त्या आकाशानं जर उपाधी नाही घेतली, आकाशानं जर स्वतः नाही उपाधी घेतली तर ते काय राहिलं हो, खाली काय राहतं ते परब्रह्म आहे. म्हणजे तयासी परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे. म्हणजे आकाशाला उपाधी नाही घेतली तर जे उरतं ते काय आहे हो, परब्रह्म. जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. म्हणजे काय सांगायचं आहे समर्थांना की ते आकाशच त्याची उपाधी दूर करून पाहिलं तर आपल्याला परब्रह्म दिसतंय. आणि परब्रह्म असं सहजच वेगळं करता येत नाही हो. म्हणजे आपल्याला परब्रह्म शोधायचं म्हटलं तर आपल्याला आकाश हे उपाधी विरहित पाहावं लागेल. म्हणजे आकाश आपल्याला कसं पाहायला लागेल हो, उपाधी विरहित. म्हणजे त्याला कोणतीही उपाधी न देता आपल्याला आकाश पाहावं लागेल. त्यावेळेस ते काय होय, परब्रह्म होय. आणि दृश्य मायेच्या त्या ठिकाणी संपूर्ण काय होतो, लय होतो. तिचे नावसुद्धा उरत नाही. म्हणजे आपण जे मी म्हणतो, प्रत्येकजण या संसारात जो आलाय, जन्माला जो आलाय तो काय हो म्हणतो, अहंकाराने सर्वजण काय झाले, तो सगळा अहंकार सगळा माजलाय सगळ्यांकडं. आणि प्रत्येक जणाला काय वाटतं, मी म्हणजे सर्वस्व. परंतु समर्थ म्हणतात की ही माया ज्यावेळेस परब्रह्म कळतं आपल्याला त्यावेळेस ही माया काय होतो, मायेचा पूर्ण लय होतो. ज्याला ज्ञानाने आत्मज्ञानाने ज्याला कळतं की हे शरीर हे काय आहे हो, नश्वर आहे, शाश्वत कोण आहे याची जाणीव ज्यावेळेस होते त्यावेळेस माणूस काय होतो, सगळ्या शरीराचा बघा संतांनी काय केलं, शरीर असतानाच नसल्यासारखं वावरले ना. म्हणजे कधीही संसार प्रपंचाचा विचार केलाच नाही. अखंड देह ज्याचा आहे त्याच्यासाठी व्हायला हो. अखंड सत्कर्माचं कार्य केलं, माया गोळा करायचं काम केलं नाही. कारण माया ही दृश्य आहे आणि ती काय होते हो, नाश पावते. लक्षात ठेवा, माया म्हणजे दोन्ही अर्थाने भाग येतो. की समर्थ म्हटले माया म्हणजे काय हो, पैसा. आपल्या दृष्टीने पैसा.
पैसा कमवण्यासाठी माणूस नाही त्या थराला जातो बघा, नाही त्या थराला जातो. आपण जिथं जाईल तिथं बघा पैशासाठी माणूस काय आहे हो, हापापलेला आहे. सर्व जे काय करतो ते पैशासाठी करतोय. म्हणजे पाप जेवढी माणूस करतोय जीवनामध्ये, जेवढी पाप करतोय ते सुख मिळवण्यासाठी नाही समर्थ म्हटले, फक्त ते माया जमवण्यासाठी. परंतु ते पाप करून जी माया जमवली त्याचा उपयोग काय समर्थ म्हटले, काहीच नाही ना. अहो ज्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे घेता, आता एखादी वस्तू आपण विकत असू तर त्या पैशाचा उपभोग म्हणजे त्या पैशाचा पूर्ण मोबदला ती वस्तू विकणाऱ्याला वस्तूचा झाला पाहिजे हो. त्या वस्तूचा उपयोग पूर्ण झाला पाहिजे, नाहीतर काय होणार आहे हो. आजकाल काय करतात, सगळं फसवणूक, सगळीकडं काय आहे हो, फसवणूक आहे. म्हणून समर्थ म्हटलंय असं नाही पाहिजे. मायेचा विचार करण्यापेक्षा त्या परब्रह्माचा विचार करता आला पाहिजे हो. आज एवढे आपण मंदिरे शोधतोय, मंदिरामध्ये जातोय, परंतु समर्थ म्हटले परब्रह्माची ओळख कोणच घेत नाही हो. परब्रह्माची ओळख कोणच घेत नाही. समर्थ म्हटले जिथं तिथं काय चाललंय हो, बाजार चाललाय, सगळा पैशाचा बाजार चाललाय. म्हणजे मायेला सुख नाही, समाधान नाही. खरं सुख आणि समाधान कुठं आहे ते शोधता आलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हटले की देव 7 समुद्रापलीकडं जाऊन बघण्यापेक्षा, 7 समुद्रापलीकडं जाऊन त्या देवाला शोधण्यापेक्षा आपण देव हा अंतर्ज्ञानानं पाहता आला पाहिजे हो. म्हणून संत सावतामाळी आपण पाहिलं की संत सावतामाळी कधीही जात नव्हते, आरण सोडून कधीही पंढरपूरला गेले नाहीत. अखंड त्यांनी आपलं कर्मच काय म्हणलं हो, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. म्हणजे जे काय मी काम करतो तिथंच माझा पांडुरंग आहे, अशी निष्ठा त्यांची होती आणि अखंड त्यांनी तेच कार्य केलं हो. म्हणजे समर्थ एवढा दाखला आपल्याला देतात. प्रत्येक संताचं उदाहरण जरी घेतलं तरी प्रत्येक संतांच्या कार्यामधून आपल्याला काय मिळते हो, शिकवणच मिळते उत्तमाची. म्हणजे त्यांचा जीवनाचा हेतू काय होता हो, जीवनाचा हेतू एकच की काय करू नका, तुम्ही अट्टहास करू नका, कुठल्या गोष्टीचा अट्टहास करू नका. समर्थ म्हटले पंढरपूरला जाण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं कर्म करण्यामध्ये काय केलं हो, ते स्वतः औषधं पण बनवायचे, लोकांवरती उपचार करायचे. परंतु सगळे पंढरीच्या वारीला जायचे त्यांच्या गावातली लोक, परंतु ते स्वतः कधीही पंढरपूरला गेले नाहीत. का हो, ते नेहमी म्हणायचे की माझा पांडुरंग इथंच आहे, माझ्या शेतामध्येच आहे, माझ्या प्रत्येक कार्य करताना माझा पांडुरंग माझ्याबरोबर आहे. एकदा झालं ना, ज्ञानदेव म्हणजे पांडुरंग ज्ञानोबा राय आणि नामदेवांना घेऊन चालले होते आणि जाता जाता काय झालं, आरणगाव लागलं. त्यावेळेस पांडुरंगांना वाटलं आता ह्या दोघांची काय करावी, गंमत करावी, ज्ञानाची आणि नामाची. म्हणून पांडुरंग काय केले हो, शेतात पळत पळत गेले आणि सावतामाळीला काय म्हटले हो, संत सावतामाळ्यांना म्हटले की सावता मला कुठंतरी लपवून ठेव, हे दोघंजण चोर माझ्या पाठीमागं लागले. त्यावेळेस संत सावतामाळी म्हटले आता देवा माझ्या मळ्यामध्ये लपना. नाही रे, ते खूप हुशार चोर आहेत, मला कुठून पण शोधून काढतील. मला अशी जागा पाहिजे की त्यांनी काय केलं नाही पाहिजे, मला ओळखलं नाही पाहिजे. त्यावेळेस हातामध्ये विळा होता, अक्षरशः काय केलं हो, हृदय फाडलं आणि देवाला म्हटला लप त्याच्यामध्ये. आणि काय घेतलं हो, मिटवून घेतलं. पण देव पण काय हो, देव पण परीक्षाच घ्यायला आलेला असतो. देवानं काय केलं, थोडासा शेला बाहेर ठेवला. काय केला, शेला बाहेर ठेवला. ह्यानं आपलं हृदयात देवाला सामावून घेतलं, परंतु देवाचा शेला काय राहिला व बाहेरच राहिला. आला ज्ञानदेव आले आणि नामदेव आले. आता शोधत शोधत आले, त्यांना संत सावतामाळ्यांचं शेत आल्यावर त्यांना थोडं काय आले व शंका आली की काय नाही, देव हे संत सावतामाळ्याजवळच येऊन थांबलेत. परंतु आता ओळखायचं कसं, हाका मारत होते दोघं, नामा ज्ञाना काय मारत होते हो, हाका मारत होते, पांडुरंगा कुठे आहेत तुम्ही, देवा कुठे आहेत तुम्ही. परंतु देव काय करत नव्हता, त्यांना ओ देत नव्हता. परंतु ज्ञानानं काय पाहिलं व आध्यात्मिक, समर्थ म्हटले द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा. समर्थ म्हटले ज्ञानानं पाहिलं आणि नामानं काय केलं व हाक मारली ना.
म्हणजे देवाला काय लागतं हो, ज्ञान आणि नाम लागतं. ज्यावेळेस ज्ञानानं पाहिलं तर देवाचा शेला कुठं दिसत होता हो, सावतामाळेच्या त्या हृदयाच्या जवळ दिसत होता. ज्ञानाने पाहिलं की काय आहे, देव आतमध्ये आहे, आणि नामानं अंतकरणापासून हाक मारली, देवाला तात्काळ हृदयातून सावतामाळेच्या हृदयातून बाहेर यावं लागलं. म्हणजे समर्थानं इथं काय सांगायचं, द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. ज्ञान असेल आणि नाम असेल तर देवाला शोधता येतं, देव आपल्याला सापडतो. मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही कुळाचाराचा असू द्या, देव हा वाईट नाही आहे. प्रत्येकाला बनवणारा तो देवच आहे. परंतु आपण आपल्या सोयीसाठी भरपूर काय करतो, आकांडतांडव करतो. म्हणजे आपण धर्माच्या विरुद्ध दिशेनं वागतो. समर्थ म्हटले, धर्म हा आपल्याला मानवता शिकवतो. अजूनपर्यंत संतांनी कधीही भेदभाव केला नाही हो. संत सावतामाळी गावातील सर्व, म्हणजे जे काही तळागाळातली लोकं होती, श्रीमंत लोकं होती, मोठी होती, सर्वांचा उपचार करायचे. परंतु कधीही काय केलं नाही हो, भेदभाव केला नाही. तसंच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, अहो भेदाभेद अमंगळ हे संतांची शिकवण आहे. धर्माचं तर सोडा, जातीभेद नाही, धर्मभेद नाही, मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात, हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण का हो, माणसाच्या जन्माला आलोय, माणसासारखं आचरण करता आलं पाहिजे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून मरता आलं पाहिजे. नाहीतर काय हो, माणूस म्हणून जन्माला आलाय आणि कर्म कसली राक्षसासारखी, रोज एक काय करायचं, रोज त्रास द्यायचा देहांना, वेगवेगळ्या स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, वेगवेगळ्या देहांना रोज त्रास द्यायचं. समर्थ म्हटले, आलाय माणसाच्या जन्माला, पण कर्म काय हो, कर्म जनावराचे, काय उपयोगाचं आहे, काही उपयोगाचं नाही. म्हणून कर्म केले पाहिजे हे आता सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाईकडे. म्हणजे कर्म जेथे ते कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे आता सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाईकडे. म्हणजे जिथं तिथं काय पाहिजे हो, कर्म उत्तमाचं पाहिजे. कर्म जर यथासांग असेल तर काहीही अडचण येणार नाही जीवनामध्ये. परंतु कर्मामध्ये थोडा जरी चुकला तरी काय होणार आहे हो, अधोगती आहे. म्हणून समर्थ म्हटले की वेगवेगळे बघा, दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे कोण हो, 10 शिर असलेला तो रावण, अखंड काय होती हो, एवढी संपत्ती होती. समर्थ म्हटले, अरे त्याची एवढी संपत्ती कोणाकडेच नाही आहे आता सध्याला, तर कोणाकडं नाही आहे. कितीही श्रीमंत, जगातला सर्वात श्रीमंत जरी माणूस असेल तरी रावणा एवढी संपत्ती कोणाकडे सुद्धा नव्हती. कशी तर रावणाचा महलच कशाचा होता हो, सोन्याचा होता. आणि तो एकदा जेवलेल्या ताटात, म्हणजे रोज सोन्याच्या ताटात जेवायचा आणि ते ताट परत घेत नव्हता. लक्षात ठेवा, मग किती श्रीमंती असेल हो त्याची. आणि 86 मुलं होती त्याला, बायका असंख्य होत्या, आणि मंदोदरीसारखी पतिव्रता स्त्री त्याची पत्नी होती ना. आणि सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर ती होती हो. सीतेची ती आईच होती, सीतामाईची ती काय होती हो, आईच होती. म्हणजे तो इतिहास वेगळा आहे. समर्थ म्हटले, तो काय आहे, तो इतिहास वेगळा आहे. म्हणजे सीतामाईपेक्षाही ती सुंदर होती दिसायला, तरीही रावणाचं मन कुठं गेलं हो, गेलं ना. परश्री माते भगिनी समान मानाय सांगितलंय. ब्राह्मण असून, एवढा विद्या आत्मसात केलेल्या असून तरीही त्याला कामविषय कळला नाही. आणि अपहरण कुणाचं केलं, देवाच्या पत्नीचं. लक्षात ठेवा, विश्वाच्या मालकाच्या पत्नीचं अपहरण केलं म्हटल्यावर विनाश निश्चितच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले, कळलं नाही हो, कळलं नाही, आचरण काय करायचं ते कळलं नाही, म्हणून अखंड काय भोगले हो, अधोगतीच ना. म्हणून समर्थ म्हटले, अजूनपर्यंत रावणाचा पुतळा जाळला जातो. का हो, कारण त्याच्यापासून सुरुवात झाली हो, कुकर्म करण्याला सुरुवात झाली. कारण इतरांच्या, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, पवित्र आत्म्याला काय केलं हो, त्यानं बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, बाधित करण्याचा प्रयत्न केला. त्याची शिक्षा त्याला अजूनपर्यंत किती कलियुग बदलली तरी रावणाला कुणी पारितोषिक देणार नाही. लक्षात ठेवा, कलियुगामध्ये रावणाचे साथीदार आहेत, म्हणजे रावणाचा पक्ष घेणारी माणसं आहेत. मग समर्थ म्हटले, अरे पक्ष घेताना एकच विचार केला पाहिजे की त्यानं एक कर्म चुकीचं केलं तर त्याला 4 युगांपर्यंत त्याचा पुतळा दहन केला जातोय. म्हणजे
लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये तर रावणापेक्षाही कुकर्म वाईट केली जात आहेत. मग ह्यांची अवस्था काय होईल? म्हणून लक्षात ठेवा, समर्थ सांगतायत की कर्म केले पाहिजे यथा सांग, कदाचित पडले व्यंग तरी काय होणार आहे हो, प्रत्यवाय घडणार आहे. म्हणून कर्म उत्तमाची करता आली पाहिजे. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेके जाणावे. दृष्टीचे देखणे दृश्य म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, डोळ्याचं बघणं हे काय आहे हो, दृश्य आहे. दृश्य आणि अदृश्य. मनाचे देखणे हे भास आहे आणि मनातीत काय आहे हो, निराभास आहे. हे काय करायचंय, विवेकाने जाणायचंय. म्हणजे नुसतं डोळ्यांनी बघून उपयोगाचं नाही आहे समर्थ म्हटले. कारण आपण डोळ्यानं पाहतो, सगळं दिसतं ना हो. आणि जे डोळ्याला दिसणार आहे म्हणजे डोळ्याला जे जे दिसतंय ते काय आहे हो, नाश पावणार आहे हो कल्पांतकाळी. जे जे डोळ्याला दिसतंय, मग आपण स्वतःला पण बघतो ना डोळ्याच्या आरशामध्ये. म्हणून समर्थ म्हटले, जे जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते ते सगळं नाश पावणार आहे हो. बघा समर्थ म्हटले, 2 देशामध्ये युद्ध जर झाली तर कितीही मोठी बिल्डिंग असू द्या, कितीही सुंदर राजमहल असू द्या, एक क्षण लागत नाही हो विध्वंस व्हायला. एक क्षण लागत नाही. म्हणजे काय आहे हे दृश्य. आपण कितीही सोन्याचं जरी बांधलेलं असेल घर आणि तिथं काय झालं हो, भूकंप वगैरे झाला, नैसर्गिक आपत्ती आली किंवा वैमनस्यातून एखाद्यानं काय केलं हो, बॉम्बस्फोट वगैरे केला, देशावर हल्ला केला एखाद्यानं, तर काय होतं, निस्तानाभूत होतं, म्हणजे शून्य होतं. म्हणून समर्थ म्हटले, अहंकार कोणत्या गोष्टीचा करायचा नाही, कारण विनाश हा प्रत्येकाचा निश्चित आहे. विनाश हा प्रत्येकाचा निश्चित आहे. असं समजूनच धरू नका की मी मारणारच नाही. अहो, ज्याला जास्त अहंकार आहे त्याला सुद्धा काय आहे हो, मरण आहे. समर्थ म्हटले, आपल्या बघण्यात आहेत अशी श्रीमंत माणसं होती की ज्यांनी काय हो 24 तास डॉक्टर काय ठेवले होते हो, सेवेला ठेवले होते की जेणेकरून मला काय येऊ नये, मृत्यू येऊ नये. परंतु 24 तास जर डॉक्टर जरी ठेवले तरी यमाला कधी यायचं ते यमा ठरवतो ना. म्हणजे मृत्यूला कधी यायचं आहे ते मृत्यू ठरवतो. त्या 24 तासातल्या डॉक्टरला तो कधी त्या जीव निघून गेला कळलं नाही हो. आणि तोही कमी वयात, 50व्या वयात काय झाला, त्याचा जीव निघून गेला. म्हणजे ह्या विश्वामध्ये आपण सगळ्यावर विजय मिळवू शकतो पण मृत्यूवरती विजय मिळवू शकत नाही. एवढं सगळं कळतंय तरी माणूस भ्रष्टाचार करायचं सोडत नाही. लक्षात ठेवा, वाईट कर्म करायचं सोडत नाही, वाईट बोलायचं सोडत नाही, वाईट करायचं सोडत नाही. समर्थ म्हटले, ज्या क्षणी वाईट कराल त्या पद्धतीनंच आपल्याला काय होणार आहे व आपल्या कर्माचं फळ मिळणार आहे. म्हणजे आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं आहे हो. कारण ह्या विश्वातून आपण काही घेऊन जाणार नाही, सगळं हितच राहणार आहे हो. म्हणून समर्थ म्हटले, सगळं हितं राहणार आहे तरी देखील माणूस काय करतो, अट्टहास करतोय. मिळाले सरकारी नोकरीत लाख रुपये पगार मिळतोय तरी देखील ह्याचं पोट भरणा. समर्थ म्हटले, अरे ते 1 लाख रुपये नसताना 1000 रुपयामध्ये तू जगणारा माणूस. लक्ष विचार करा, जे जे अधिकारी झालेत, आता श्रीमंत घराण्यातल्या मुलांचं वेगळं आहे, पण जे गरिबीतून गेलेत त्यांनी काय केलेलं असतं, 1000मध्ये कुटुंब त्यांचं चालत होतं. ते आता 1 लाख रुपये सरकारनं दिलं तरी ह्याला काय सुटते व हाव सुटते. एवढं काबाड कष्ट करून एवढं शून्यातून विश्व निर्माण केलं आहे आणि थोड्याशा लोभासाठी आपण आपली पदं घालवतो. विचार करा प्रत्येक जणाने, म्हणजे श्रवण करा उत्तमाचं. समर्थ म्हटले की ज्याला ही भाकरी मिळाली, सरकारी नोकरी मिळाली, ते काय आहे हो, त्यांचं महत्भाग्य आहे, त्यांची पूर्वपुण्य आहे. परंतु आपल्या पापकर्माने ती नोकरी घालवू नका हो. असंख्य लोक रोज देशामध्ये कित्येक लोक भ्रष्टाचारात सापडत आहेत रोज, कित्येक जण. अहो, IPS अधिकारी एक महिलासुद्धा काय कमी नाहीत. समर्थ म्हटले, महिला तर 1 नंबरला आहेत भ्रष्टाचार करण्यामध्ये. कळून तर येत नाही, करणीला तर चुकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, महिला पण काय कमी नाहीत. मी पण महिला आहे, पण समर्थ म्हटले महिला पण काय भ्रष्टाचार करण्यामध्ये कमी नाही आहेत. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, अरे हा भ्रष्टाचार करून मिळतंच काय मिळतं, एवढं मोठं मिळालेलं पद क्षणार्धात काय होतं हो, निघून जातं. म्हणजे
सगळी अहो पद मिळाल्यानंतर बघा एखादा अधिकारी होतो त्यावेळेस मिरवणूक काढली जाते, गुलाल उधळला जातो, एवढं सुंदर काय केलं जातं व आनंद व्यक्त केला जातो. तोच अधिकारी ज्यावेळेस पदावरून खाली होतो भ्रष्टाचारामुळे त्यावेळेस त्याची काय अवस्था होते हो. घरच्यांना तोंड दाखवायला नाव राहतं का. हा विचार प्रत्येक अधिकाऱ्यानं केला पाहिजे हो, की प्रत्येक अधिकाऱ्याने विचार केला पाहिजे की हे पद गेल्याच्या नंतर पाठीमागं आपली अवस्था काय होईल, आपल्या घरच्यांची अवस्था काय होईल, आपल्या मुलांची अवस्था काय होईल, त्यांनी कुठं तोंड लपवायचं, काय म्हणणार हो लोक. काय नाही, तो नाही का PSI होता, त्या काय सापडला लाचलुचपत गुन्ह्यात सापडला आणि त्याची मुलं काय झाली हो, त्याची ही पोरं आहेत. काय झालं, एवढं कमवलं आहे, जरी त्यानं कष्टानं कमवलेलं असेल आणि 1,000 लाचेसाठी जरी त्याला पकडलेलं असेल तरी लोक काय म्हणणार हो, एवढं घरदार बांधलं, एवढं काय आहे सगळं त्याचं भ्रष्टाचारानं कमावलेलं आहे. म्हणजे काय हो, सगळं शून्य होतं, कुणीही नावजत नाही त्या व्यक्तीला. सगळे काय म्हणतात, भ्रष्टाचारी येतो. तोंडावर जरी नाही बोललं कुणी तरी पाठीमागं सगळ्या गावामध्ये काय असतं, कुणीही त्याला किंमत देत नाही, काडीची किंमत देत नाही. म्हणजे तोच अधिकारी पदावर असताना त्याला किती लोक विचारतात हो, साहेब साहेब म्हणून काय देतात हो, सगळे आदर सत्कार करतात, आदर देतात. पण तोच साहेब ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडतो त्यावेळेस त्याची काय अवस्था असते. याचा विचार, याचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. म्हणजे हे शिकवलं पाहिजे हो प्रत्येकाला. शिकवल्याशिवाय कोणाला कळणार नाही हो. अहो एवढं तुम्हाला नैतिकतेचा अभ्यासक्रम आहे ना त्यामध्ये. काय 5 मार्कासाठी 10 मार्कासाठी नैतिकतेचा अभ्यासक्रम आहे. नुसतं उत्तरं एकदम नंबर 1ची देतोय आणि करताना कर्म जर चुकीची करत असेल काय उपयोग आहे. समर्थ म्हटले काय उपयोग नाही हो. त्यासाठी प्रत्येकानं काय केलं पाहिजे हो, जाणीवेतून कार्य केलं पाहिजे. रावणासारखी कर्म करू नका. कुणासारखे कर्म करायचे हो, संतांसारखे कार्य करायचे. जे कार्य मिळालंय आपल्याला, जे मिळालंय, अहो आपली पात्रता नसताना, आपल्या घराची परिस्थिती नसताना आपल्याला जर अधिकारपद मिळालेलं असेल तर त्या अधिकारी पदाचा वापर योग्य कामासाठी, चांगलं काम करण्यासाठी करा ना. वाईट काम करण्यासाठी करू नका. कारण आपण बांधिलकी कुणाची आहे हो, हे जी पदं आहेत सगळी ती कुणाची आहेत हो, सगळी कुणासाठी निवडलेली आहे ते, आणि कोण देतं ह्याचं सगळं पेमेंट. तर ही सगळं काय आहे हो, लोककल्याणातूनच निर्माण झालेली पदं आहेत आणि लोकांच्या कल्याणासाठीच आपल्याला त्या पदाचा वापर करता आला पाहिजे हो. लोकांना त्रास होईल असं जर कार्य आपण करत असू, आपण निवडलोय कशासाठी आणि करतोय काय, म्हणजे या सर्व गोष्टींची जाणीव प्रत्येकाला पाहिजे हो, प्रत्येक अधिकारी पदाला पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी काय होणार आहे हो, देशाची प्रगती साधणार आहे, प्रत्येकजण सुखी जीवन जगणार आहे हो. कारण आज जे समाजामध्ये असहिष्णुता वाढली, म्हणजे माणसामध्ये काय होतं आहे हो, समाधान नाही हो. सामान्य जनता काय म्हणजे विश्वास राहिला नाही. त्याचं कारण काय हो, रोजच लोक कशात सापडत आहेत हो, रोजच भ्रष्टाचारात सापडत आहेत. मग समर्थ म्हटलं हे चांगलं नाही आहे. म्हणून अधिकारी पद मिळालं आहे एवढं तर आपल्याला ते जपता आलं पाहिजे. आणि देताना भरपूर दिलं आहे हो आपल्याला, आपली पात्रता नाही एवढं दिलेलं आहे. मग त्यानुसार आपण नोकरच आहे हो, त्या जनतेची सेवा करणारे, म्हणजे जनतेचे नोकर आहे, कुठल्या नेत्याचे नोकर नाही. लक्षात ठेवा, जनतेचे नोकर आहे. आपलं कार्य म्हणजे आपण ज्या पदावर आहे ते पदावर असताना प्रत्येक सामान्य जनतेचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, परमकर्तव्य आहे. आपण बाकी कुणाची बांधिलकी नाही. तुम्हाला पगार त्यांच्याच ह्याच्यातून येतोय, लक्षात ठेवा. त्यांच्या कामातून तुम्हाला पगार मिळतोय. म्हणजे तुम्हाला जे पगार मिळतोय तो कुणाचा आहे हो, जनतेचा आहे. लक्षात ठेवा. ही गोष्टीची जाणीव प्रत्येक अधिकाऱ्याला पाहिजे. त्यावेळेसच तो काय करणार आहे हो, त्यावेळेसच तो आपल्या पदाचा योग्य वापर करणार आहे. म्हणून समर्थ म्हटले भ्रष्टाचार करू नका. वाईट काय होईल, पुढं काय घडेल या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. आत्ताच काय करता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे हो, की आपल्याला याचे काय विपरीत भोग भोगावे लागतील. परंतु माणसाची बुद्धी एवढी सारासार विवेक बुद्धी नाही हो माणसाकडं. माणूस घाबरतच नाही कशाला, बिनधास्त पैसे घेतात
अहो शेजारचा लाचलुचपत कायद्या अंतर्गत पकडला गेला तरी त्याच्या शेजारच्यानं तरी सुधारता आलं पाहिजे ना, किंवा अख्ख्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी तरी ते बंद केलं पाहिजे ना. काय नाही बंद होत. एक पकडला की दुसरा जोराने अजून काय करतोय, भ्रष्टाचार करतोय. म्हणजे हे लागलेली काय आहे हो, मनाला लागलेली कीड आहे हो. पैसा कमवणं ही मनाला लागलेली कीड आहे. म्हणून समर्थ म्हटले ही कीड मुळापासून काढता आली पाहिजे हो. मुळापासून काढली तरच ह्या देशाची काय आहे हो, प्रगती आहे. अन्यथा काय आहे हो, अधोगतीच आहे ना. देशाची प्रगती ह्या अशानं होणार नाही. म्हणून समर्थ पुढं काय सांगितलं आहे हो समर्थांनी, दृश्य भास अवघा विघडे, विवेक येते ते पवाडे, भूमंडळी न्याते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. म्हणजे समर्थांनी सांगितलं ना, मनामध्ये जे येतं ते सगळा भास आहे हो. आपल्याला भास होतो साप आलाय, भास होतो ना हो, मला पैसे सापडलेत, चला मी देऊन टाकतो सगळ्यांचे, मनामध्ये भास होतो ना माणसाला. परंतु जरी देऊन टाकले तरी वास्तवात ते द्यावे लागतात. नुसतं मनानं देऊन उपयोगाचं आहे का? मनानं विचार केला की काय नाही, मी माझ्याकडे एवढं 2 लाख कर्ज होतं ते मी सगळ्याला दिलं माझं आणि मी काय झालो आहे आता, मोकळा झालो आहे. समर्थ म्हटले काय उपयोगाचं नाही आहे तसं. म्हणजे दृश्य भास अवघा बिघडे, विवेक येते ते पवाडे, भूमंडळी न्याते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. असं सूक्ष्मदृष्टीनं अभ्यास करणारी माणसं थोडी येतो. कारण काय समर्थांना इथं सांगायचं आहे की दृश्य व भास यांचा जिथे काय होत नाही हो, लागत नाही, तिथे विवेक प्रवेश करतो आणि काय करतो, साधनानं त्या अदृश्याला ओळखतो. साधनाने काय करतो, तो अदृश्य जो परब्रह्म आहे त्याला ओळखतो. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे, असा विचार करणारे सूक्ष्मदृष्टीची लोक थोडीच आहेत हो. म्हणजे संत मंडळीच काय करत होती हो, सूक्ष्मदृष्टीनं काय करत होती, या सृष्टीचा विचार करत होती. म्हणून काय होत होतं, सगळं उत्तमाचं कार्य भागवत होता ना. परंतु आता तसं नाही आहे. समर्थ म्हटले जिथं जाईल तिथं बघतोय आपण काय हो, विचारच नाही माणसाकडं, काय राहिला नाही, विचारच राहिलेला नाही. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. बघा समर्थ म्हटले निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. म्हणजे निर्गुणाला जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला कुणाचा आधार लागतो, सगुणाचा आधार लागतो. म्हणजे ही जी काही मंदिरं आहेत सगळ्या विश्वामध्ये, अहो भारतामध्ये तर सगळी मंदिरच मंदिर आहेत. एका ठिकाणी गेलो तर तिथं काय हो, हजार मंदिर आहेत समर्थ म्हटले. मग हे काय आहे हो, सगळं सगुण रूपात आहे. हे सगुणाचा आधार कशासाठी दिलेला आहे हो, ही जी मंदिरं बांधलेली आहेत, कधीतरी विचार केला आहे का आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये एवढी मंदिरं का दिलेली आहेत हो? समर्थ म्हटले अरे जाणीव निर्माण व्हावी, निर्गुणाची ओळख व्हावी म्हणून एवढी मंदिरं दिलेली आहे. लक्षात ठेवा, स्वतः समर्थ रामदासांनी सुद्धा 11 मारुतीची मंदिरं बांधली ना. का हो, कारण बलोपासनेला काय दिलं हो, महत्त्व दिलं. अखंड उपासना करा, उत्तमाचं शरीर म्हणजे धडधाकट शरीर असेल म्हणजे आती प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेक येऊ. म्हणजे सरळ सरळ समर्थ रामदासांनी काय सांगितलं हो आपल्याला, की समर्थांनी आपल्याला काय सांगितलं, शरीर बळकट करा. शरीर तंदुरुस्त आहे तोपर्यंतच परमार्थ करता आला पाहिजे हो. कारण शरीर जर म्हणजे दात तोंडात नसेल तर राम म्हणता येईल का? समर्थ म्हटले लांबच म्हणणार ना तो. मग देवजवळ येईल का? नाही येऊ शकत. म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे, उत्तमाचं आहे, धडधाकट आहे, शरीराला उत्तमाचं सांभाळता आलं पाहिजे. समर्थ म्हटले उत्तमाचं काय करायचं, व्यायाम, योगासनं, म्हणजे बलोपासना सांगितलीच ना, सूर्यनमस्कार करा म्हणून सांगितलं अखंड. आणि शरीर काय करायचं आहे हो, तंदुरुस्त ठेवायचं आहे. जेणेकरून शरीर तंदुरुस्त भ्रष्टाचार करण्यासाठी नाही का ठेवायचं, किंवा कोणाला लुबडायसाठी नाही करायचं. समर्थाने अखंड सांगितलं की शरीर उत्तमाचं कशासाठी करायचं आहे, देशसेवेसाठी करायचं आहे, लोककल्याणासाठी करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगुणाच्या आधारे निर्गुणाची काय करायचं आहे हो, निर्गुणाला शोधायचं आहे. त्यासाठी आपलं शरीर उत्तमाचं पाहिजे. शरीर उत्तमाचं असेल तर आपण जगभर फिरू शकतो, परंतु शरीर उत्तमाचं नसेल तर गावातल्या गावात सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे विचार करा, शरीर उत्तमाचं असणं किती गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हटले
शरीर काय पाहिजे, उत्तमाचं पाहिजे. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलाता लक्ष्यांश जाणावा. म्हणजे वाच्यांश, काही जणांना काय हो, वाचेनं बोललं तर लक्षात येतं ना. म्हणजे वाचेनं, समर्थांना इथं काय सांगायचंय की वाचेनं काय करता आलं पाहिजे. वाच्यांश आहे तो वाचेने बोलता येते, आणि लक्ष्यांश काय करतो, न बोलता सर्व जाणून घेतो. म्हणून लक्ष्यांश आणि वाच्यांश दोन्ही महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं की वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्ष्यांश जाणावा. निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. नाना गुणास आहे नाश, निर्गुण ते अविनाश. डोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. काय सांगितलं, नाना गुणास आहे नाश. म्हणजे काय हो, नाना जे गुण आहेत, म्हणजे अनेक गुणांचा काय होतो, नाश होतो. पण निर्गुण कसं आहे हो, अविनाशी आहे. म्हणजे नाना गुणाचा आहे नाश, निर्गुण ते अविनाश. डोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, सोन्याचा देव असू द्या, रुपयाचा देव असू द्या, लोखंडाचा देव असू द्या, चांदीचा देव असू द्या, सगळ्या ही सगळे देव काय होतात हो, मातीचा देव असला तरी काय होतो, नष्ट होतो. बाकीचे देवसुद्धा काय होतात हो, नष्ट होतात. परंतु निर्गुण देव असा आहे की तो कधीही अविनाशी आहे हो, तो कधीही नष्ट पावत नाही. म्हणजे निर्गुण कसा आहे हो, अविनाशी आहे. आणि अनेक गुणांचा काय होतो, नाश होतो. म्हणजे स्थूळापेक्षा सूक्ष्म दृष्टीने काय हो, पाहणे विशेष आहे. व स्थूळापेक्षा सूक्ष्म दृष्टीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. जे दृष्टीस न पडे ठावे, ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. जे दृष्टीस न पडे ठावे, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की जे स्थूळ दृष्टीला माहीत पडत नाही ते ऐकून जाणून घ्यावे लागते. श्रवण मननाच्या योगाने सर्व काही काय होते हो, माहीत होते. म्हणजे जे चर्मचक्षुना दिसत नाही ते श्रवण मननाने जाणावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जे स्थूळ दृष्टीला नाही दिसत, म्हणजे जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं समर्थाने इथं काय सांगितलंय हो, जे आपल्या दृष्टीला दिसत नाही ते काय करायचंय हो, श्रवणानं कळून घ्यायचं. श्रवण मनन निजध्यास पाहिजे. कारण श्रवणानं आपल्याला कळतं हो, देव काय आहे, परब्रह्म काय आहे, लोक कसे असतात समाजात, हे सगळ्याचं ज्ञान तो परमेश्वर आपल्याला देतोय हो. कशामुळं हो, श्रवणामुळं. आपल्याकडं असलेलं श्रवण खूप ताकदीचं आहे. म्हणून समर्थ म्हटले, श्रवण नुसतं करून ऐकून सोडून द्यायचं नाही, त्या श्रवणाचा काय करायचं आहे हो, व्यवहारात सुद्धा काय करता आलं पाहिजे, वापर करता आला पाहिजे हो. दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा काय आलं पाहिजे हो आपल्याकडं. समर्थ म्हटले, बैठकी म्हणजे आपण काय करतो, श्रवणाला पण जातो, श्रवण पण करतो, आणि इकडं बुवाकडं पण जातो. समर्थ म्हटले काय उपयोगाचं नाही हो. कारण बघा, जे काय पण करतात ना ती लोक, कसल्या पण विद्येचा वापर करतात. कुठं लिंबू टाक, कुठं रोट ठेव, कुठं काय ठेव. समर्थ म्हटले हे अज्ञान आहे हो, पूर्ण निव्वळ काय आहे हो, अज्ञान आहे हो. असं वाईट केल्यानं कुणाचं वाईट होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जे पवित्र आहे, जे निर्गुण निराकार आहे, ते काय आहे हो, शाश्वत आहे. त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याची ध्यानधारणा केली पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला बघून नाही कळत. समर्थ म्हटले दृश्य रूपात दिसतंय का हो, मोक्ष काय आहे, तो निर्गुण निराकार कसा आहे, हे आपल्याला दृष्टीनं दिसत नाही. ते कशानं पाहता आलं पाहिजे हो, श्रवणातून कळतो ते देव. श्रवण मनन निजध्यासातून तो परमेश्वर आपल्याला काय होतो हो, कळतो. आणि कळलाच पाहिजे. समर्थ म्हटले त्यासाठी काय पाहिजे हो, श्रवण आणि मनन. अष्टदेचे जिनसनाना, उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना कोणी एके. अष्टदेचे जिनसनाना म्हणजे काय सांगितलंय हो, जे अष्टदा प्रकृतीचे अनेक पदार्थ झाले आहेत ना, ते असंख्य पदार्थ आहे लागले. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, अष्टदा प्रकृतीचे अनेक पदार्थ झाले आहेत हो, ते असंख्य पदार्थ पाहू लागले तर कळत नाही. परंतु कोणीही त्या सर्वांना सारखे काय करू नये, मानू नये. म्हणजे अष्टदा प्रकृतीपासून काय निर्माण झाली हो, ही सृष्टी निर्माण झाली ना, आणि ही सारी पाहणार कधी, पण सारे जिन्नस सारखेच समजू नयेत हो. आपण पाहू शकतो का डोळ्यानं ही सर्व सृष्टी. अहो, सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव,
सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव, त्याचं साधं म्हणजे एकच मंदिर आहे आपल्याला माहीत आहे, तेच तरी आपण पाहू शकतोय का हो? आपलं आज वय किती आहे? समर्थ म्हटले 40 वर्षापर्यंत आपण काय करू शकत नाही, ते मंदिर जर पाहू शकत नाही तर आपण ही सृष्टी काय पाहू शकणार आहे हो? सगळी सृष्टी फिरायला किती वेळ लागेल? म्हणजे ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्याचं साधं मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला अजून जमलेलं नाही, तर मग तो सृष्टी त्यानं निर्माण केलेली सृष्टी आपण कधी बघणार आहे? बघा, ज्याचा त्यानं विचार करता आलं पाहिजे. सोपं आहे का? समर्थ म्हटलं का तुम्हाला की बघा, फिरून बघा सृष्टी? नाही हो, फिरता आलं पाहिजे. तीर्थाटन समर्थांचं विरोध नाही कुठल्या गोष्टीला, परंतु जेथे ते विवेकी असावे हो. विवेक वापरायचा आहे. समर्थ म्हटले विवेकातून, जाणीवेतून त्या परमेश्वराचं काय घेता आलं पाहिजे व दर्शन घेता आलं पाहिजे. कारण सगुणाचे ना आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. कारण सगुणाच्याच रूपामध्ये आपल्याला निर्गुणाचे काय होणार आहे व जाणीव निर्माण होणार आहे. म्हणून सगुणाचं काय घेतलं पाहिजे? दर्शन घेता आलं पाहिजे. सगुणाच्याच संगतीत राहून आपल्याला निर्गुण कळून येतो, नाहीतर निर्गुण काय आहे ते आपल्याला कळणार नाही. सगट सारखी स्थिती झाली, ते परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालवली नाना अन्ने. सगट सारखी स्थिती झाली म्हणजे सगळीकडं जिथं सगळे सारखेच मानले जातात तिथं परीक्षाच नाहीशी झाली ना हो. म्हणजे त्याच्या तोंडाला चव नाही, तो काय करतो? साऱ्या भाज्या एकत्र करतो आणि खातो. त्याला का तर त्याला चवच कळत नाही ना. म्हणून सगळं जर सारखंच मानलं तिथं परीक्षा काय देणार आहे हो? म्हणजे परीक्षेचं कामच नाही ना तिथं. आणि ज्या जिभेला चव नाही तो साऱ्या अन्नाचा काय करतो? काला करतो. बघा, काय जण करतात ना, सगळं काला करायचं आणि खायचं. का तर त्याच्या जिभेला चवच नसते. मग त्यानं काय जरी खाल्लं तर त्याला काय होत नाही, कळतच नाही ना आपण काय खातोय ते. म्हणून समर्थ म्हटले की काय करायला पाहिजे हो? सगट सारखी स्थिती झाली, ते परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालवली नाना अन्ने. म्हणजे सगळं जर सारखंच आपण मानायला लागलो तर तिथं परीक्षा राहिली का हो? मग परीक्षा देता आली पाहिजे जीवनामध्ये. ती तर परीक्षा वेगळीच आहे. कुठली हो? अभ्यासक्रमातली. परंतु जीवन जगत असताना ही परीक्षा द्याव्याच लागतात हो. आणि त्याही परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं. म्हणजे विषय विकारांच्याही परीक्षा द्याव्याच लागतात हो. काम आला कळलं पाहिजे, क्रोध आला कळलं पाहिजे, लोभ आला कळलं पाहिजे, मद आला कळलं पाहिजे, मत्सर आला कळलं पाहिजे, दंभ आला कळलं पाहिजे, संशय आला कळलं पाहिजे, चिंता आली कळलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण सगळ्याला जर आपण सारखं समानच मानत बसलो तर काय अर्थ उरत नाही हो. म्हणून समर्थ म्हटले विचार करता आला पाहिजे. टोनपा नव्हे गुणग्राहक, मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. टोनपा नव्हे गुणग्राहक म्हणजे समर्थांना काय म्हणायचं? टोनपा म्हणजे कोण हो? जो मूर्ख टोनपा आहे त्याला विवेक काय होत नाही हो, समजत नाही, गुण घेता येत नाही. त्याला विवेकाने सार वेगळे निवडाय हे समजत नाही. म्हणजे विवेक आणि अविवेक हे दोन्ही तो काय समजतो? एकच समजतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? टोनपा म्हणजे काय म्हणले हो? कोणाला म्हटले हो? मूर्ख. टोनपा नव्हे गुणग्राहक, मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकच म्हणती. मूर्ख लोकांना काय कळणार आहे हो? ज्यानं आयुष्यच काय केलंय, कुकर्मात घालवलंय, त्याला सगळं ज्ञान देऊन तर उपयोग काय आहे हो? म्हणजे त्यानं जर स्वतःला बदलवायचं नाहीच ठरवलं, त्यानं जर विचारच काय ठरवलाय की मी काय करणारच नाही, तर त्यावेळेस काय होणार आहे हो? काय उपयोग नाही. म्हणजे मूर्खाला काय कळणार आहे विवेक आणि अविवेक? विषय विकार मूर्खाला काय कळणार आहेत? मूर्ख कोण होता व? रावण मूर्खच होता हो. त्याला कळलं नाही की आपण कोणाला घेऊन चाललोय आणि आपलं काय होईल पुढं. ज्ञानानं तरी कळलं पाहिजे होतं की हा देवाचा अवतार आहे. कारण त्याच्याकडं तेवढं ज्ञान होतं. स्वतः शंकराची भक्ती तो करत होता ना. म्हणजे शंकरांना भेटायला जाऊ शकेल कैलास पर्वतावर एवढं सामर्थ्य त्याच्यात होतं. परंतु तो काय होता हो? मूर्खच होता ना. त्याला विवेक अविवेक काही कळलाच नाही. तशा पद्धतीने समर्थ म्हटले टोनपा नव्हे गुणग्राहक, मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची
बुडाला नाना अभ्यासे प्राणियाला सुटका कैची. उंच नीच ज्याला कळत नाही तिथं काय अभ्यास करून उपयोगाचं आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की ज्या माणसाला विवेकच समजत नाही, गुण घेता येत नाही, म्हणजे त्याला विवेकानं सार वेगळे करता येत नाही. विवेकाने हे अविवेक हे दोन्ही तो काय समजतो, एकच समजतो. ज्याला उंच नीच म्हणजे सार असार कळत नाही, हे सगळं अभ्यास नसलेच लक्षण आहे हो. त्याचा अभ्यासच नाहीसा झाला. बहुधा ज्ञानाच्या अभ्यासाने एकाचा अभ्यास न करील तर प्राण्याची सुटका कशी होईल हो. प्राण्याला सुटकेचा मार्ग कुठून सापडेल, सापडूच शकत नाही ना हो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, या 84 लक्ष जीव योनीतून सुटण्यासाठी अभ्यास पाहिजे हो. समर्थ म्हटले सार असार कळलं पाहिजे, चांगलं वाईट कळलं पाहिजे हो. कारण का हो, सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण. म्हणजे सारच घ्यायचं आहे आपल्याला जीवनामध्ये, असार हे जाणून त्यागायचं आहे. म्हणजे एखादा म्हटला की नाही माझ्या पैशानं तुला चल, मी पैसे भरतो पण माझ्याबरोबर अवगुण करायला चल, तर त्याला काय सांगता आलं पाहिजे विवेकानं की बाबा तुझे पैसे आहेत, तुला काय करायचे ते तू कर, मला तुझे फुकटचे पैसेही नको आणि मला कुठलं वाईट कर्म करायचं नाही. हा खरा विवेक. समर्थ म्हटले कितीही दोस्त एका काय म्हणतात एका ताटात जेवणारा, एका घरात राहणारा जरी असेल तरी समर्थ म्हटले चुकीच्या संगतीत त्याला विरोध करता आला पाहिजे. फुकट जरी एखादी गोष्ट मिळत असेल, वाईट गोष्ट खायला प्यायला, थोडक्यात म्हणजे वाईट गोष्ट एखादी तुम्हाला फुकट जरी मिळत असेल तर समर्थ म्हटले त्याचा त्याग करता आला पाहिजे हो. तो खरा सार आहे. म्हणून परमार्थात देखील सार तेवढं घ्यायचंय, असार ते जाणून त्यागायचंय हो. कारण परमार्थाचा आधार घेऊन बरेच लोक काय करतायत हो, आपण बघतोय समाजामध्ये शोषण करतायत हो. कितीतरी बाबा आले आणि स्त्रियांचं काय केलं हो, त्यांनी शोषण केलं. समर्थ म्हटले हे चुकीचं आहे. इथं असार आहे, सगळं काय आहे ते असार आहे, ते जाणून त्यागायचं आहे. त्यात तसल्यांकडं जायचंच नाही हो. एक आलता मध्यंतरी, एक आलता काय हो, गोड बाबा म्हणजे हातात कुठलंही फळ दिलं त्याच्या तर ते काय व्हायचं, गोड व्हायचं. समर्थ म्हटले तो काय बसत होता हो, नंतर संशोधन केल्यावर कळलं की तो लिक्विड हाताला लावून बसत होता. म्हणजे ह्या विश्वामध्ये अजून तरी एवढं सामर्थ्य नाही कोणाकडं की काय हो तो एखादी वस्तू आकाशातून काढेल, माणूस आकाशातून निर्माण करेल, असं नाही आहे. हे फक्त काय आहे हो, नजरेची बुलवाबुलव आहे. समर्थ म्हणून म्हटले की हे सार असार आपल्याला कळलं पाहिजे. कारण जे काही बघा समाजात चाललंय म्हणजे कुणीही कुणाला काय देऊ शकत नाही. म्हणजे समर्थांना थोडक्यात काय सांगायचं आहे की जे आपलं कर्म उत्तमाचं करायचं आहे, जो राजा आहे त्याच्याकडंच त्या गोष्टी मागता आल्या पाहिजेत हो. आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं एखादी गोष्ट आपल्याला मागायची तर ते देऊ शकतात, त्यांच्याकडं तेवढा अधिकार आहे. परंतु तोच त्याच्या शिपायाला जर आपण मागायला गेलो तर हेलपाटे मारून मारायची वेळ येणार आहे. म्हणून समर्थ म्हटले आपल्यालाही काय करता आलं पाहिजे व अधिकाराप्रमाणे राहता आलं पाहिजे, अधिकाराप्रमाणे मागता आलं पाहिजे. मागून सगळं मिळतं समर्थ म्हटले, तर मागिता पण आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं इथं, वेड लागोन झाले ओंगळ, त्यास सारखेच वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती. म्हणजे वेड लागून झाले ओंगळ म्हणजे सगळे काय झाले तो, त्यांना सगळं सारखंच वाटतंय हो. म्हणजे विवेकी लोकांना कळतं की हे सारखं नाही आहे, परंतु अविवेकी लोकांना काय वाटतं हे सगळं काय आहे हो, सारखंच आहे, यामध्ये काय नाही, बदलच नाही. म्हणजे त्याला विवेकाचं वर्मच कळत नाही हो. त्याला काय, तो काय समजतो हो, सगळं काय आहे हो. म्हणजे जे वेडात सारे सगट काय करतो म्हणजे बाष्कळ विवेकी नव्हेत. म्हणजे वेड लागल्यामुळे जो घाणेरडेपणाने वागतो त्याला सगळे सारखेच वाटते. म्हणजे तो काय करतो, सगळं सर्व काला करतो, तो भास्कर समजावा, त्याला काय नाहीये, विवेक नाही. म्हणजे वेड लागून झाले ओंगळ, ते नव्हे सारखेची वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती. म्हणजे ज्याला विवेक कळत नाही तो विवेकी नव्हे. म्हणून समर्थ म्हटले अखंड ज्यांना, जे वेडे झालेले आहेत त्यांना काय कळणार आहे हो, काय कळणार आहे. त्यामुळं काय करता आलं पाहिजे हो,
विवेकी लोकांच्या नादी लागता आलं पाहिजे. अविवेकी लोकांचा नाद सोडून देता आला पाहिजे. ज्यास अखंड होतो नाश त्यासच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकास काय म्हणावे. ज्यास अखंड होतो नाश म्हणजे ज्या गोष्टीचा ज्याचा नित्य काय होतो नाश होतय त्यालाच काय म्हणतो आपण अविनाशी. म्हणजे शरीराचा नाश होणार आहे हे माहीत आहे तरी त्याच्यासाठी त्याला जगवण्यासाठी काय करतो अखंड प्रयत्न करत असतो. त्याच्या सुखसुविधेसाठी काय करत असतो झटत असतो. म्हणजे अशा अविवेकी म्हणजे ज्याचा नित्य नाश होतोय त्यालाच अविनाशी म्हणतात. अशा एकांकार करणाऱ्या सर्व ब्रह्मवादी बोहोचकत फाजील गोंधळी सारासार शून्य लोकास काय म्हणावे. काय म्हणणार आहे हो आपण. म्हणून समर्थ म्हणते अशा लोकांना काय म्हणणार आहे. कारण त्यांना कळतच नाही ना की आपण काय करतोय काय नाही. म्हणून ज्यास अखंड होतो नाश त्यासच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकास काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले ते परीक्षा कैची. ईश्वरे नाना भेद केले म्हणजे ईश्वरानंच वेगवेगळे भेद केलेले आहेत ना. म्हणजे माणूस प्राणी वेगवेगळे निर्माण केलेले आहेत वृक्ष म्हणून ही सृष्टी चालली. जर ईश्वरानं भेदच केले नसते तर काय झालं असतं सगळा गोंधळच झाला असता ना हो. माणसात तेवढे भेद ठेवलेत बघा देवानं. का कारण माणसं जर भेदच नसता तर एखादा काय झाला असतो रजोगुणी माणसानं सगळे उपभोग घेऊन कोणाला पकडून दिलं असतं. त्याच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाला कोणाला तरी दानाला दिलं असतं. मग ह्या सृष्टीचा काय झाला असतं विनाशच झाला असता. म्हणून समर्थ म्हटले की सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून ईश्वरानं काय केलंय हो ईश्वराने भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले ते परीक्षा कैची. समर्थ म्हटले परीक्षा घेणारेच जर आंधळे असतील तर तिथं परीक्षा कशाची. तिथं परीक्षाच होऊ शकत नाही ना हो. जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव गुणची नाही गौरव येईल कैचे. आता जिथं बघा आंधळे जिथं आहे तिथं परीक्षा कशी असणार आहे आणि जिथं परीक्षा नाही तो सगळा कसा समुदाय आहे हो. तर तो सगळा वेड्यांचा समुदाय. म्हणजे वेड्यांना परीक्षा असते का हो नाही ना. शहाण्यांनाच परीक्षा असते. म्हणून समर्थ म्हटले परीक्षा आपण जीवनामध्ये पण परीक्षा कोण देतो ज्याला त्या परीक्षा कळते तोच खरा परीक्षा देतो ना जीवनामध्ये. कोण दुसऱ्या येड्यांना परीक्षा नसते. म्हणून काय सांगितलं जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव गुणची नाही गौरव येईल कैचे. जिथं गुणच नाही तिथं गौरव कुठून येणार आहे हो. म्हणून काय सांगितलं समर्थांनी खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले साधूजनी. बघा खरे खोटे एकच झाले. आता अविवेक जिथं असेल तिथं खरं खोटं एकच होणार आहे. परंतु समर्थ आले समर्थांनी आपल्याला श्रवण दिलं आणि श्रवणातून आपल्याकडं काय आला हो विवेक आला. आणि विवेकानं काय केलं हो विवेकानं असार सांडून सार घेतलं आणि काय केलं हो प्रचार केला ना त्या साराचा. म्हणून आपल्यालाही कारण सार असार कळलं पाहिजे हो. वाईट गोष्ट कुठली आहे चांगली गोष्ट कुठली आहे हे कळलं पाहिजे. आपल्या हिताचं कुठलं आहे आपल्या अनहिताचं कुठलं आहे हे कळलं पाहिजे हो. एवढं समर्थ आपल्याला विवरण देतात श्रवण देतात. अखंड आपल्याला श्रवण मनन निजध्यास करता आला पाहिजे हो. समर्थ म्हटले काय उपयोग नाही जीवनामध्ये. काही कितीही पैसा कमवला म्हणजे अवैध मार्गाने जर आपण एखाद्याला लुबाडून गोंधळून जर पैसा कमवत असू तर आपल्याला सुख समाधान मिळत नाही. परंतु तोच जर पैसा आपल्या कष्टातून आपण मिळवत असू स्वकष्ट आपण करत असू शेतात वगैरे आणि एखादं दिलेलं काम नोकरीच्या ठिकाणी उत्तमाचं काम करून पैसा मिळवत असू कुठलाही अयोग्य मार्गाचा वापर न करता सुयोग्य मार्गाने जर आपण सर्व कमवत असू तर आपल्याला काय मिळतं व सुख आणि समाधान मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात की खरे खोटे एकच झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले साधूजनी. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा दीक्षा हिनापाशी दीक्षा येईल कैची. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा म्हणजे
चांगल्या वस्तूची परीक्षा कुणाला घडणार नाही हो. म्हणजे समर्थांनी तर का उत्तम वस्तूची परीक्षा काय सांगितलंय, घडणारच नाही ना. कोणासाठी? नतद्रष्टा म्हणजे कोण हो? करंट्याला उत्तम वस्तूची पारख कशी करता येईल हो? म्हणजे दीक्षाहीनापासून दीक्षा कशी मिळणार हो? म्हणजे करंट्याला उत्तम वस्तूची पारख करता येणार नाही. रत्न पारखी पाहिजे हो. रत्नाची परीक्षा करण्यासाठी रत्न पारखी पाहिजे. हिऱ्यांची परीक्षा करण्यासाठी हिरे पारखी पाहिजे ना हो. सोन्याची परीक्षा करण्यासाठी सोनं, ज्याला सोन्याचं माहिती आहे तोच करू शकतो ना. इतर जणांचं तिथं काय काम हो? समजा लोखंडाचं काम करणाऱ्याला सोनाराच्या दुकानात कामाला ठेवलं तर तो सोनं कशाच्या भावात विकणार आहे हो? लोखंडाच्याच भावात विकणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले ज्याचं त्याचं काय हो? उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा दीक्षा हे नापाशी दीक्षा येईल कैची. आता दीक्षा देणारे वेगळे आहेत ना. म्हणजे ब्राह्मणाची मुख्य दीक्षा काय आहे हो? तर ज्ञान देणं. ज्ञान देणं, इतरांना काय देणं हो? ज्ञान देणं हीच काय आहे हो. म्हणून उत्तम वस्तूची परीक्षा करण्यासाठी उत्तम व्यक्ती पाहिजे तिथं. इतरांचं तिथे काही काम नाही. आपले न ओगळेपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करती. आपले न ओगळेपणे म्हणजे काय सांगितलंय हो इथं, की स्वतःच्या घाणेरड्या सवयीमुळे बहिर दिशेला जाऊन शरीर स्वच्छ करण्याचे ज्याला माहीत नाही असला जो गावंढळ, त्याच्या पुढे वेदशास्त्र पुराण काय करतील हो? ज्याला स्वतःचं शरीर स्वच्छ करता येत नाही तो काय वेदशास्त्रांचं गायन करणार आहे आणि तो काय वेदशास्त्रांची सांगणार आहे. म्हणजे समर्थ म्हटले ज्याला प्रत्येकाला आपापलं शरीर म्हणजे काय हो, स्वतःच्या अंतरंगातली घाण आपल्याला काढता आली पाहिजे हो. काय घाण आहे आपल्या अंतरंगात लपलेली ती विवेकानं काय करता आली पाहिजे हो? काढता आली पाहिजे. माणूस म्हणतो भ्रम आहे हो सर्वांचा की काय हो, एखादा जर निष्पाप असेल आणि त्याला जर कुणी काय करायचं ठरवलं हो, त्याला जर इजा पोचवायची ठरवलं तर देव त्याला काय करतो? देव त्याला त्याचं रक्षण सर्व वाईट गोष्टीपासून करत असतो. म्हणून नादी लागा पण निष्पापाच्या नादी लागू नका हो. कारण समर्थ म्हटले सगळ्यांचा वाली कोण आहे हो? तो परमेश्वर आहे. पण निष्पापांचा वाली सर्वात जास्त तोच आहे. त्याला त्यांची काळजी असते हो. म्हणून समर्थ म्हटले खरे खोटे एकची झाले विवेकानं काय केले. म्हणजे असार सांडून सार घेतले साधूजाने. म्हणून पुढं सांगितलं ना हो समर्थांनी की काय करता आलं पाहिजे आपल्याला. आपले न वेगळेपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करते. म्हणजे ज्याला स्वतःच म्हणजे थोडक्यात समर्थांना इथं काय सांगायचं आहे की स्वतःलाच कळत नाही की स्वच्छता कशी ठेवायची, तो काय वेदशास्त्रांचं काय करणार आहे, सांगणार आहे. म्हणून काय पुढं सांगितलं, आधी राखावा आचार मग पाहावा विचार आचार विचारे पैल पार पाविजेतो. म्हणून काय करता आलं पाहिजे हो? आधी आचार पाळता आला पाहिजे हो. म्हणून आधी आचार सांभाळावा हो. आचार म्हणजे काय हो? आचरण सांभाळता आलं पाहिजे. मग निर्मळ होऊन विचार पाहता आला पाहिजे हो. म्हणजे आचार व विचार ह्या दोन्हींच्या साह्यानं भवसमुद्राचे पैल पार काय करावे, गाठावे. म्हणजेच समर्थांना काय सांगायचं आहे, हा आचार आणि विचार असेल तरच आपण काय करणार आहे हो, पैल तरी जाणार आहे ना हो. म्हणजे ऐल तीरावरून पैल तीरावर जायचं आहे ना आपल्याला. हा देह ठेवून आपल्याला पैल तीर गाठायचा आहे हो. आत्म्यानं परमात्म्याची काय घ्यायची, आपल्याला भेट घ्यायची ना. मग ती कशी होणार आहे हो? म्हणून समर्थांनी आपल्याला इथं काय सांगितलं की आधी राखावा आचार मग पाहावा विचार आचार विचार पैल पार पाविजेतो. म्हणजे आचार आणि विचार एकत्र असेल तर आपल्याला काय होणार आहे हो, पैल पार करता येणार आहे. अन्यथा नाही हो, अन्यथा नाही. म्हणजे ऐल तीराहून पैल तीराकडं जाण्यासाठी आपल्याकडं आचार आणि विचार उत्तमाचा असला पाहिजे. म्हणून पुढं काय सांगितलंय समर्थांनी, जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे
डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. समर्थ म्हटले काय काय विवेकी लोकांना सुद्धा हे कळत नाही, जे नेमकं असं न कळे. म्हणजे जे शहाणे आहेत त्यांना हे कळना, मग जे मूर्ख आहेत त्यांना कसं कळणार आहे हो. म्हणजे जे नियमाने चालणारच हे नेमकं कळत नाही, ते अनियमित नियमबाह्य जे वागतात त्यांना कसं कळणार आहे हो. हे काहीच कळू शकत नाही ना. म्हणून समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे हो. त्यासाठी म्हणजे जेथे डोळस फसतात तिथं तिथं आंधळ्यांचं काय काम हो. थोडक्यात काय, जिथं डोळस म्हणजे ज्याला डोळं आहे ते सुद्धा फसतंय, मग तिथं आंधळ्याचं काय कसं होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे हो. जे नेमका असं न कळे ते बाष्कळ असं केवी कळे. डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. पाप पुण्य स्वर्ग नरक. सगळी माणसं म्हणतात काय आहे पाप पुण्य एकच आहे, स्वर्ग नरक एकच आहे. बघा या कलियुगात तर माणूस पापालाही भेट नाही पुण्यालाही भेट नाही, स्वर्गालाही भेट नाही नरकालाही भेट नाही. म्हणजे माणसाला माहीत आहे की आपण जर पाप केलं तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतील हे माहीत असून सुद्धा पाप करायचं काय थांबत नाही. म्हणजे त्याला वाटतं माझ्यासारखा शहाणा या विश्वात कोणीच नाही, मी काय करतो हे कोणाला कळतच नाही. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा साक्षीदार. लक्षात ठेवा, तूच आहे तुझ्या जीवनाचा साक्षीदार. म्हणजे काय, तू जे जे वाईट कर्म केले ते तुझ्या अंतःकरणातील अंतरात्म्याला तर माहीत आहे, तोच लिखाण करतोय हो. आणि तोच चित्रगुप्तांकडे ते वही पाठवतो. लक्षात ठेवा. माणसं म्हणत असतील की आपण काय कर्म केलेली चित्रगुप्ताला कसे काय कळतात. आहो तू काय कर्म करतोय ते लिखापढी करायला आतमध्येच बसलाय ना, अंतरीचा अंतरात्मा. तो सगळा रिपोर्ट देतोय ना त्या कोणाला हो, चित्रगुप्ताला. म्हणून म्हणू नका पाप पुण्य स्वर्ग नरक एक नाहीत, ते सगळं काय आहे हो भिन्न भिन्न आहे. मग विवेक आणि अविवेक तर एक कसं असणार आहे. समर्थ म्हटले भिन्नच आहे. हे विवेकानं जाणून घ्यायचं हो सगळ्यांनी की हे सगळं वेगळं आहे. आणि ह्या प्रत्येकाचं काय करता आलं पाहिजे हो, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती सत्कर्मी कीर्ती वाढे. आता बघा, अमृत विष एक म्हणती, अमृत आणि विष एकच आहे असे म्हणणाऱ्याला विष जर दिलं तर तो मारणारच आहे ना. लक्षात ठेवा, अमृत दिलं तर जागणार आहे, परंतु विष दिलं तर मारणारच आहे ना. म्हणजे विषाचं काम करणारच आहे. मग तसं समर्थ म्हटले अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. म्हणजे एक जरी म्हणत असू आपण विष आणि अमृत एकच आहे, तरी देखील विष घेतलं की काय जातंय हो, प्राण जातंय. तसं कुकर्मे होते फजिती, कुकर्म केलं तर फजिती होते. समर्थ म्हटले बघा, काय कुकर्म म्हणला काय हो, मी काय कुकर्म करतोय ते कोणाला कळणार आहे. म्हणून कुठं गेला हो, परदेशात गेला. आणि समर्थ म्हटले तिथं ज्या हॉटेलवरती थांबलेला आणि जिच्याबरोबर होता तिच्याबरोबरच काय झालं हो, म्हणजे तिथंच मृत्यू पावला. काय झालं त्या रूममध्ये, काय झालं, मृत्यू पावला. समर्थ म्हटले त्यावेळेस सगळीकडं पेपर आऊट झालं ना हो. म्हणजे कुकर्मे होते फजिती. समर्थ म्हटले विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी तुझं कुकर्म बाहेर पडायचं तर बाहेर पडणारच, लक्षात ठेवा. परंतु सत्कर्म काय होतं हो, कीर्ती वाढे. सत्कर्मानं कीर्ती वाढते. आज शिवाजी महाराजांचा इतिहास अमेरिकेत शिकवला जातो, म्हणजे परदेशात शिकवला जातो. का शिकवला जातो, तिथल्या मुलांना ते आचरण शिकवलं जातं. का हो, का तर त्यांचं आचरण तसं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण परदेशात शिकवलं जातं. कारण का हो, किती हे सत्ता मोठी असू द्या, परंतु त्या व्यक्तीनं त्या सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठीच केला हो. कधीही कोणावर म्हणजे कुठल्या स्त्रीवर अन्याय अत्याचार केला नाही, कुठल्या जनतेवर अन्याय अत्याचार केला नाही. हे महत्त्वाचा इतिहास सर्वांना शिकवला जातो हो. म्हणून समर्थ म्हणतात की अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. इहलोक आणि परलोक, जिथं म्हणजे इहलोकात काय आणि परलोकात काय. समर्थ म्हटले जिथं विवेकच नाही तिथं काय होणार आहे हो, अवघं निरर्थक आहे हो सगळं काय.
म्हणजे विवेकाशिवाय सगळं निरर्थक आहे. विवेक म्हणजे काय हो? विषय वेगळे करणे. विषय विकार कळलेच नाही तर सगळं जीवन व्यर्थ आहे आपलं, काय सुद्धा कळणार नाही आपल्याला. लक्षात ठेवा, आपण बी भुलतो. कशाला भुलतो? एखादा सुंदर स्त्री किंवा पुरुष चालला की आपल्यावर डोळे बघत राहतात. समर्थ म्हटले मग कुठला आलाय, कुठला विषय आला ओळखायचं. म्हणजे नुसतं ओळखून उपयोगाचं नाही, तर आपल्याला ते विवेकानं काय करता आलं पाहिजे हो? विवेकानं तिथं सावधपणे राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले, इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्ये विवेक, तेथे अवघेची निरर्थक सकळ काही. म्हणून संत संगेची जावे, सतशास्त्राचे श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. बघा समर्थाने किती उत्तमाचं सांगितले आपल्याला. म्हणून संत संगेची जावे, म्हणून संत संघ धरावा. म्हणजे ज्या संतांनी विषयांवरती अखंड विजय मिळवला असा, आणि आताही कलियुगामध्ये जी लोक म्हणजे जी सद्गुरू परंपरा आपल्याला विषय विकारांचं शिकवते, विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवते, अशा संत संगतीत जावे आणि सतशास्त्राचे श्रवण करावे. म्हणजे काय करायला सांगितले समर्थांनी? श्रवण करा सतशास्त्राचं. उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्न. म्हणजे जेवढे उत्तम गुण घेता येतील, नाना प्रयत्न करून जेवढे उत्तम गुण आपल्याला अंगीकारता येईल तेवढे काय करता आले पाहिजेत? तो घेता आले पाहिजेत. म्हणून संत संगेची जावे, सतशास्त्राचे श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोनप सिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.